राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भातली बैठक झाली होती, त्याचा व्हिडिओ देखील मध्ये व्हायरल झाला. त्याची माहिती आता अशी समोर येते की सुप्रियाताईंना केंद्रात द्यायचं मंत्रिपद, अजितदादांनी राज्य सांभाळायचं, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद द्यायचं असं ठरलं होतं, अशी माहिती समोर येते. आता असं आहे, प्रत्येक जण जे आहे ना आपापल्या पद्धतीनं माहिती सांगतोय, त्याला पुरावा काय काय माहीत नाही. आम्हाला एवढं माहिती होतं की तिथे काही कृषी प्रदर्शन होतं आणि ते फार मोठ्या प्रमाणावर असतं बारामतीमध्ये, आणि त्यावेळेला ही सगळी मंडळी तिथे एकत्रित आली होती आणि त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका वगैरे आहेत त्या एकत्रित लढाव्यात अशा प्रकारचं ठरलेलं होतं. हे आम्हाला अजितदादांनी सांगितलेलं होतं, मला आठवतं. त्या पलीकडे काहीही नाही. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असं काही असतं तर त्यांनी मला नक्कीच ते शेअर केलं असतं, मला सांगितलं असतं. पण शरद पवार त्याच्यावर असं म्हणतात की जे त्या बैठकीलाच नव्हते, म्हणजे मुख्यमंत्र्यांना समोरून म्हणाले या बैठकीला जे लोक नव्हते त्यांना काय माहिती की नेमकं काय झालं. ठीक आहे, परंतु जर तुम्ही तिथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कृषी प्रदर्शनासाठी आलेली ही सगळी मंडळी होती आणि इथून फक्त अजितदादा होते, ते बारामतीचे असल्यामुळे, त्यामुळे आमच्यापैकी इतरांना कोणाला तिथे जाण्याचा प्रश्नच नव्हता ना. आणि अचानक अशी काहीतरी तिकडे मिटिंग होणार हे कोणाला माहिती होतं. आणि मग असं काही घालायचं असेल तर तिकडचे जशी 7-8-10 माणसं तसे इकडचे 2-4-5 माणसं बसून एकत्रित येत्या काय तो निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि मग आपण बोलायला पाहिजे. असं काही असो, परंतु मला असं वाटतं की आता हा विषय जो आहे, आता उपमुख्यमंत्रीपदी जे आहेत सुनेत्राताई बसलेले आहेत, राज्य एक राज्याचे जे काही प्रमुख जे राज्यकर्ते त्यापैकी त्या एक आहेत. आता त्या इतरांशी चर्चा करून काय निर्णय घेतील ना. एवढं ताबडतोब सगळं जे बोलण्याचं काही कारण आहे असं काही मला काही वाटत नाही. फक्त मर्जीवरच होणार होतं ना, का आणखीन काहीतरी करणार होते, काय होणार. तर मर्जीवर आहे तर काय असेल, मर्जीवर काय करायचं. आणि ते दोन्ही बाजूने जर संमती झाली. आणि एक लक्षात घ्या की आम्ही सगळे जे आहेत BJPमध्ये आहोत, BJP प्रणित सरकारमध्ये आहोत, त्यामुळे NDAमध्ये सुद्धा आहोत. आता याचं काय करायचं मग. काही वेळेला वर्तमानपत्र येतं की NDAचा आमचा संबंध नाही, आम्ही MNDमध्ये जाणार नाही वगैरे वगैरे. मग आम्ही सरकारमध्ये बाहेर पडायचं असं काही ठरलं होतं का. उलटसुलट अशा प्रकारचे मला असं वाटतं की बातम्या येऊ नये, चर्चा येऊ नये, शांततेनं जे आहे शांत राहावं, काही दिवस जाऊ द्याव्यात आणि मग जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा करावी. आणि ही चर्चा करत असताना साहजिकच आहे, ज्या सरकारमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये आम्ही काम करतो त्यांनासुद्धा विश्वासात घ्यावंच लागेल, हे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले. साहेब, अजितदादा होते तोपर्यंत शरद पवार पक्षामधनं कोणी विलिनीकरणासंदर्भात बोलत नव्हतं. त्यांच्या निधनानंतर जवळपास सर्वच नेते विलिनीकरण होणार काही दिवसामध्ये असे चर्चा सुरू झाल्या. अगदी 14 तारखेची वेळ सुद्धा काढलेली होती, 14 तारखेला अधिकृत घोषणा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य येत आहे. मला काही कल्पना नाही, प्रत्येकजण आपल्या मताने काही काही बोलतो काय. अर्थात मी तर फार पूर्वीच म्हणालो होतो, जर ठाकरे एकत्र येऊ शकतात तर पवार का एकत्र येऊ शकत. पण काय अटी शर्ती, कुठली परिस्थिती, काय परिस्थिती, तिकडे ठाकरे यांना काही बंधनं नाहीत. इथे थोडंसं जे आहे हे BJP आणि शिंदेबरोबर जात असताना त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकावंच लागेल ना आम्हाला. जितेंद्र आव्हाड असं म्हणाले पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुमित्रा पवारच अध्यक्ष असतील असं अमोल मिटकर यांनी स्पष्ट सांगितले की त्याच अध्यक्ष होतील. काय हरकत नाही, म्हणजे आमचं काय उद्या सगळी जे आहेत असं आहे ना की त्याचीसुद्धा एक मोठंच ऑपरेंटिव्ह म्हणजे एक ठरलं फॉर्मॅलिटी आहे. सर्व प्रांताचे जे प्रांताध्यक्ष आहेत देशातील आणि महाराष्ट्रातील एकत्र येऊन त्याचा निर्णय तो घ्या, तो घेऊ. लोकांचं ते मत असेल तसंही होईल.
जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की विलिनीकरणाचा जो मुद्दा होता तो अजितदादांनी त्याच्यासाठीचा पुढाकार घेतलेला होता, मात्र आता मला काय बोलायचं नाही, शेवटचं बोलणं माझ्यासोबत झालं होतं असं जितेंद्र आव्हाड दावा करतायत. ठीक आहे, आता प्रत्येकजण दावा करतो आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी मांडतायत. आता मी तर त्या काय ऐकलेल्या नाहीत ना. अजितदादांनी आम्हाला काय सांगितलं. अजितदादाने आम्हाला कृषी प्रदर्शन आणि ते जे आहे ते 27 तारखेला कदाचित किंवा 26 तारखेला आम्ही तिकडे बसलो असताना देवगिरीवर चर्चा झालेली मला ते आठवते. 26 की असं झालेलं आहे आणि ती सगळी मंडळी आली होती आणि मी होतो आणि म्हणाले की एकत्र आम्हाला घड्याळावर लढायचं आहे. इथपर्यंत काहीतरी चर्चा झालेली असं मी तरी ऐकलेलं आहे. पण याच्या पुढे आणखीन काय होणार, काय ठरलं हे काय आम्ही माहीत नाही. तुम्ही मत म्हणताय की एका चिन्हावरती निवडणूक लढायचं ठरलेलं होतं, असं चर्चा झाली, तरी पण तेच सांगताय. अशी चर्चा झाली. कारण आता या मागे सुद्धा तर लढलेच ना एकत्रित पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी. असं एकत्र लढूया असं काहीतरी चर्चा झाली असं. साहेब, सुरेंद्र पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आल्यानंतर किती शक्यता वाटते तुम्हाला की दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येतील, त्यासाठी तुमच्या पक्षातून कोणी पुढाकार घेणार आहे? असं आहे की पुढे काय होणार याबद्दल मी काही सांगू शकत नाही आणि राजकारणामध्ये उद्या काय होणार हे काही सांगू शकत नाही. आता हे जे काय चाललं होतं अचानक असं अजितदादाचं काय होईल असं काही वाटलं का आपल्याला? आता काही लोक सुनेत्राताईंबद्दल बोलतात. इंदिरा गांधींना सुद्धा ज्या वेळेला त्या पदावर प्रमुख बसवलं त्यावेळी काय ती गुंगी गुडिया पण ती गुंगी गुडिया जी आहे तिने देशाला आणि जगाला चमत्कार दाखवले. त्यामुळे आपण सगळ्यांनी जे आम्ही तर ठरवलं की सुनेत्राताईंच्या बरोबर काम करायचं, त्यांना सहकार्य करायचं. त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही आता पुढे ठरेल सगळे नेते बसून ते होईल. साहेब, सगळ्या लोकांमध्ये, जनतेमध्ये, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या पण कार्यकर्त्यांमध्ये एक प्रश्न असा आहे की नेमका धोका असा काय होता राष्ट्रवादीला की ज्याच्यामुळे एवढ्या काही निर्णय घ्यावा लागला आणि सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागलं? असं मोकळं ठेवून काय फायदा होतं? चर्चाच होत होत्या ना. आता ही तर 3-4 दिवसांनी झाली. मर्जरची चर्चा तुम्ही पहिल्या दिवशी सुरू केली. समोर अजितदादांचं जे आहे त्यांचं काय म्हणतात फ्युनरलसुद्धा झालं नाही. त्यावेळेला मर्जरची चर्चा तुम्ही सुरू केली. त्यावेळेला तुम्ही कोणी विचार केला ना की नाही आता आपल्याला ही वेळ नाही आहे असं काही बोलायचं, जरा थांबलं पाहिजे. आणि एकूणच ज्या काही गोष्टी आहेत आणि मग कोण काय बोलतं काही मीडियामधून सुद्धा काही गोष्टी सोडल्या जातात, पेरल्या जातात. त्यापेक्षा तो विषय बंद केलेला बरा. आणि मला असं वाटतं आम्ही तो योग्य प्रकारे उपमुख्यमंत्री पदाचा विषय योग्य प्रकारे आम्ही बंद केलेला आहे. याचा अर्थ असा निघतोय की विलिनीकरणची चर्चा सुरू झाली म्हणून आपण तातडीनं न असं आहे की प्रत्येकजण वेगवेगळं काहीतरी बोलायला लागला. कोण याचं नाव घेतो, कोण त्याचं नाव घेतो, कोण ते म्हणजे मुद्दाम सुचवायला लागला. मीडियामधून तुमचं नाव, अरे माझं नाव नाही म्हणून मी गप्प बसा. माझं नाव अजिबात घ्यायचं नाही कोणी याच्यामध्ये काय. आणि कलगीतुरं काय तुम्ही लावू नका आपसामध्ये. तर ह्या ज्या गोष्टी होतात की आपापसामध्ये ज्या काय असं आहे की काही चांगलं झालं तर ती न्यूज नसते, काही वाईट असेल तर ती न्यूज मोठी असते ना मीडियाच्या दृष्टीने. साहब हिंदी में क्या कहेंगे? हिंदी में आज अस्थि विसर्जन के लिए आए हैं. अध्यक्ष पाटील असावा पण पटेल नसावा. ठीक आहे ना, पक्ष ठरवेल ना. पक्ष ठरवेल. पाटील आहे, पटेल आहे, आणखी थोडं ते आता त्या स्वतः सुनेत्राताई बसले आहेत, त्या समंजस खासदार आहेत, त्यांनी काम केलेलं आहे. बारामतीमध्ये सुद्धा ते प्रत्यक्ष काम करतच होत्या वेगवेगळ्या ठिकाणी. सुशिक्षित आहेत, त्या ग्रॅज्युएट आहेत, समजतं त्यांना. तर काय करायचं ठरवतील ना बाबा. सब हिंदी में क्या कहेंगे? आज अस्थि विसर्जन के लिए आए हैं. दुख की बात है जिसको कभी हम सोचा भी नहीं था कि ऐसा हमें ऐसे प्रोग्राम के लिए आना पड़ेगा, ऐसे कार्यक्रम के लिए, अस्थि विसर्जन के. दुर्भाग्य बात है. हमारे पूरी ज़िंदगी में बहुत बड़ी दुर्भाग्य की ये बात है कि ये काम करने के लिए हमें यहाँ आना पड़ा. दोनों राष्ट्रवादी एकत्र आने का चर्चा चल रही थी, उसके बारे में क्या?